मित्र हो, महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणाला फोडाफोडीचा कॅन्सर लागलेला आहे. भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं असं काही राहिलंच दिसत नाही. त्यामुळे त्यांना फोडाफोडीच्या राजकारणावर आपलं सत्ता कारण साधायचं आहे असं मागील काही वर्षापासून दिसून येतं. आणि हाच उद्योग करून महाराष्ट्रामध्ये भाजप सत्तेत आला. हेच राजकारण इतर राज्यातही सुरू ठेवलं गेलं आहे. या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांना कायद्यानं तसं बांधून ठेवलेलं आहे. पण हा कायदाच आता कुठं गेलेला आहे? खर तर असा प्रश्न देशभरात उपस्थित होऊ लागला आहे. कायद्याचं राज्य ना, मग हे सगळे कायदे आहेत कुठं? देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घटनाबाह्य घटना घडत आहेत आणि त्यांना अभय सुद्धा मिळत आहे. त्यामुळं अशा बेकायदेशीर हालचाली करण्याचं धाडस वाढीला लागलेलं आहे. फोडाफोडीचं राजकारण एवढं वाढीला लागलं आहे की अशी पक्षांतर पाहून सामान्य माणूस सुद्धा आता कपाळावर हात मारू लागला आहे. पक्षांतर बंदीचा कायदा काय आहे? देशात न्यायालय आहेत, निवडणूक आयोग आहे, मग या सगळ्या यंत्रणा नक्की करतात तरी काय, असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत. या सगळ्या घटनाच्या पार्श्वभूमीवर घटनापीठानं सांगितलेला एक अर्थ फुटणाऱ्या आमदार खासदारांनी प्रकर्षानं लक्षात ठेवायला हवा. तो असा की विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्षापासून वेगळं मानलं जाऊ शकत नाही. मूळ राजकीय पक्षापेक्षा विधिमंडळ पक्ष वेगळा ठरत नाही की तो स्वतःचे निर्णय घेऊन मोकळा होईल. यावरून हे स्पष्ट होतं की विलिनीकरण किंवा पक्षांतर हे मूळ राजकीय पक्षाच्या पातळीवरच झालं पाहिजे आणि त्याला परिणामकारकता देण्यासाठी विधिमंडळ पक्षातील 2/3 सदस्याचा पाठिंबा असणं ही आवश्यक अट आहे. एखादा खासदार कायद्याचे उल्लंघन करून पक्षांतर करू शकत नाही. युनियन ऑफ इंडिया व्हर्सेस हरीशचंद्र रावत या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं अशा कृतीला घटनात्मक पाप म्हटलेलं आहे. अर्थात पक्षांतर करणाऱ्यांना याचा किती विचार असतो हा विषय वेगळा. अशा अनैतिक राजकीय हालचालींना सर्वोच्च न्यायालयानं घटनात्मक पाप म्हटलेलं आहे. मग या पापाची फेर सुद्धा सर्वोच्च न्यायालयातच करावी लागणार आहे. याप्रमाणे जर सगळं काही झालं तर फुटणारे सगळेच्या सगळे गोत्यात येतील. पण सगळं काही कायद्याप्रमाणे व्हायला हवं ना. मग आता याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे? काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.